देशपांडे आता आपल्यासोबत कनेक्ट झालेत। संदीप देशपांडे जी जय मालोकार याचा मृत्यू झालाय, मनसैनिक होता अकोल्यातला, तुमच्यापर्यंत काय माहिती आली आहे? नाही, मुळात असं आहे की त्याच्या जेव्हा हे सगळं आंदोलन झालं त्याच्यानंतर त्याचे छातीत दुखायला लागलं। त्यावेळेला आमच्या काही कार्यकर्त्यांनी त्याला इमिजिएट हॉस्पिटलला घेऊन गेले आणि त्याचं वय 28च होतं आणि त्याला घेऊन गेले। जेव्हा त्याचा ईसीजी काढला तेव्हा कळलं की त्याला मेजर हार्ट अटॅक आलेला आहे। त्याच्यानंतर इमिजिएटली त्याला एंजिओग्राफीसाठी आयसीयू मध्ये नेलं, पण एंजिओग्राफी करण्याच्या आधीच त्याचा मृत्यू झाला अशी माहिती मला मिळाली आहे। आमच्या पक्षाचे सरचिटणीस करुणा झुंबळे ते तिकडे ऑलरेडी अकोल्याला पोहोचलेले आहेत आणि ते आमच्या कार्यकर्त्यांशी बोलत आहेत। अच्छा, मनसेकडून कोणी त्याच्या कुटुंबियांची वगैरे भेट घेणार आहे? आमचे सरचिटणीस पोहोचले आहेत पक्षाचे, ठीक आहे। करुणा झुंबळे त्यांच्याकडे अकोला जिल्ह्याची जबाबदारी आहे, ते ऑलरेडी पोहोचले आहेत आणि ते बोलतील। ठीक आहे संदीप देशपांडेजी, धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल। तर मनसेचे सरचिटणीस अकोल्यात पोहोचलेले आहेत आणि ते जय मालोकार याच्या कुटुंबियांची भेट घेतील, त्यांच्याशी बोलतील असं आता संदीप देशपांडेंनी म्हटलंय। जय मालोकार, आज मनसैनिकांनी जो मिटकरींच्या गाडीवर हल्ला केला होता त्या हल्ल्यामध्ये जय मालोकारचा समावेश होता आणि याच आंदोलनानंतर छातीत थोडासा त्रास होतोय म्हणून त्याला दवाखान्यात ॲडमिट करण्यात आलं आणि याच वेळी जेव्हा ईसीजी काढण्यात आला तेव्हा मेजर हार्ट अटॅक आल्याचं डॉक्टरांनी निदान केलं, पण त्यानंतर रुग्ण